काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काल आपण 3 अध्यायापर्यंत बघितलं. काल 3 अध्याय पूर्ण झाले. कालच्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी आपण बघितलं अंबरीश राजाची कथा. अंबरीशा कारणे दुर्वासांनी नारायणाला 10 अवतार घ्यायला भाग पाडलं. आणि मग त्यावेळेस सिद्धांनी सांगितलं की तुला आणखीन एक विनोद कथा अशी सांगतो. हे त्रयमूर्ती कोणापासून? कोण? तर हे अत्री ऋषींचे पुत्र. त्यावेळेस नामधारकांनी सिद्धाला प्रश्न विचारलाय की कोण अत्री ऋषी, कोणापासून निर्माण झाले, काय झालं? हा सगळा वृत्तांत मला ऐकण्याची अतीव इच्छा आहे. बघा, नामधारक तल्लीन झालेला आहे. सिद्धही सांगण्याकरता तत्पर आहे. शिष्याला ज्या वेळेस एखाद्या गोष्टीची अभिलाषा निर्माण होते, आता यामध्ये एखाद्या गोष्टीची अभिलाषा निर्माण होते तर यामध्ये मी आध्यात्मिक किंवा दैविक या दृष्टीने बोलतो, हे लक्षात ठेवा. कारण कुठल्याही शिष्याला ऐहिक आणि भौतिक सुखाची अभिलाषा कधीही संपत नाही. त्यामुळे मी तो मुद्दा घेऊन बोलत नाही. तर शिष्याला ज्या वेळेस आधी दैविक आणि आध्यात्मिक गोष्टीची अभिलाषा निर्माण होते आणि तो चातकासारखा आपल्या गुरुपुढे मुख पसरून असतो, त्यावेळेस त्या गुरुला सुद्धा मेघाने जसा वर्षाव करावा त्याप्रमाणे गुरुला सुद्धा वर्षाव करण्याची उपरती होते, म्हणायला काही हरकत नाही. गुरु सुद्धा तत्पर असतो, गुरु सुद्धा तन्मयतेने सांगत असतो. तुम्ही म्हणाल की काका तुम्ही आत्ता जे उदाहरण दिलं की शिष्य चातकासारखी मुख पसरून गुरु समोर बसतो आणि गुरु मेघासारखा बरसतो, हे मी खरोखर ठरवून उपमा दिली आहे बरं का, लक्षात ठेवा. अनवधनाने आली आहे किंवा मला वाटलं म्हणून दिली असं नाही, तर ही मी ठरवून उपमा दिली आहे. त्याचं कारण असं आहे, चातक हा पक्षी पाण्याच्या एका बिंदूची वाट बघत असतो. कितीही धोधो पाऊस पडला तरी चातक फक्त त्यातल्या एकच बिंदू प्राशन करू शकतो. त्याचप्रमाणे गुरुनी त्याच्याजवळ असलेली सर्व अनुभूती, सर्व ज्ञान कितीही सांगायचा प्रयत्न केला किंवा सांगितलं तरी शिष्याला ते तेवढं सगळं समजतंच असं नाही. त्यातलं जे थोडंफार काही समजतं ते त्या चातक पक्षाप्रमाणे एक बिंदू समजतं. म्हणून मी आत्ता जी उपमा दिली ती चातक पक्षी शिष्याला म्हटलं आणि मेघ, आणि खरोखर गुरु ज्या वेळेस ज्ञान भांडार उघडं करतो त्यावेळेस खरोखर त्या गुरुपाशी असलेलं ज्ञान हे मेघाने वर्षाव केलेल्या पावसासारखं, पाण्यासारखं असतं त्याच्याकडे ज्ञान, तो देत राहतो. आता शिष्यानी आपली घेण्याची कुवत वाढवायची असते, म्हणून मी मुद्दामून चातक पक्षी आणि मेघ याची उपमा दिली. असो,
ज्या वेळेस नामधारकांनी सिद्धाला विचारलं त्यावेळेस सिद्ध सांगतो, नामधारकाची विनंती ऐकून सिद्ध म्हणतोय, साधू साधू, खरोखर तू शिष्य चिडामुनी आहेस, शिष्योत्तम आहेस, तुझी वाणी धन्य आहे आणि तुझ्या त्या वाणीमुळे, तू विचारलेल्या प्रश्नामुळे मला आद्य मध्य आणि अंत हे तिन्ही समजायला लागलाय. तू चांगलाच प्रश्न केलायस. आता मी तुला अतिशय शांततेने सांगतो ते ऐक. आता या ठिकाणी सर्वांनी ऐका, कारण काही जणांना प्रश्न असा पडतो, मी थोडंसं त्याचा इथे विस्तार करतो. काही जणांना प्रश्न असा पडतो की दत्ताला म्हणजे अनुसयेला 3 पुत्र झाले. एक तो चंद्र आभामंडपात निघून गेला, दुसरा तो दुर्वास तपास निघून गेला आणि तिसरे ते दत्तात्रय जे गिरनार पर्वतला ध्यानस्थ बसले. तो मग अत्रि ऋषींची आख्यायिका ही आत्या येते आहे आणि परीक्षित राजाची आख्यायिका याच्या आधी येऊन गेली आहे. मग दुर्वास जर नंतर झाले तर मग परीक्षित राजाकडे ते कसे आले त्याचा वृत्तांत इथेच आहे, तो ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. हे 10 अवतार व्हायच्या आधी दत्ताचा अवतार झालेला आहे. बघा सिद्ध काय सांगतोय, अत्रि ऋषींचा पूर्व तुला संपूर्ण सांगतो. पूर्वी सृष्टी नव्हती, काहीही नव्हतं, सगळं काही जलमय होतं. आणि हे कोण सांगतं, तर वेद सांगतात की पूर्वी काहीही नव्हतं, जलमय होतं आणि त्या जलमयामध्ये नारायणाचा वास सर्वाठाई होता. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ब्रह्मांडाची निर्मिती झाल्याविषयी जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये हिरण्यगर्भांड निर्माण झालं आणि त्याच्यापासून ब्रह्मांड त्याचं नाव पडलं. आणि ब्रह्मानी ही सृष्टी निर्माण केली, त्या ब्रह्मांडाची छकलं झाली आणि एक छकलं भूमीला पडलं, तिथून ब्रह्मा निर्माण झाला. ब्रह्माने सृष्टी निर्माण करण्याकरता 7 पुत्र निर्माण केले. ते कोणते? मरीची, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू, वशिष्ठ असे 7 पुत्र ब्रह्माने निर्माण केले. यांचा पिता हा सृष्टीकर्ता ब्रह्मा म्हटलं जातं. या 7 पुत्रांमध्ये अत्रि ऋषी मुख्य, कारण तिथून गुरु संतती निर्माण झाली आहे. म्हणजे लक्षात ठेवा, तुमच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला की परीक्षित राजा, हे अंबरीश राजाची कथा आधी सांगितली तेव्हा दुर्वास आले आणि मग दत्त आले, तर मग दत्त दुर्वास कसे, हे जे प्रश्नावली तुमच्या डोक्यामध्ये घुमते त्याचा हा वृत्तांत ऐका की अत्रि ऋषी 7 पुत्रांमध्ये, ब्रह्मानंतर 7 पुत्र निर्माण झाले, 7 पुत्रांमध्ये अत्रि ऋषी निर्माण झाले आणि अत्रि ऋषींपासून गुरु संतती निर्माण झाली. आणि मग अत्रि ऋषींना जे पुत्र झाले ते दुर्वास, आणि मग अंबरीश राजाला शाप देण्याकरता दुर्वास तिथे गेले आणि मग भगवंत नारायणाने हे नंतरचे 9 अवतार घेतले. हे लक्षात घ्या. अत्रि हे मुख्य पुत्र त्यांचे, तिथून गुरुसंतती निर्माण झाली. नीट ऐक, अत्रि ऋषींची भार्या, त्यांच्या पत्नीचं नाव होतं अनुसया, अतिशय पतिव्रता होती. जशी काही ती जगदंबाच होती. तिच्या सौंदर्याबद्दल काय सांगावं, तिच्या सौंदर्याचं वर्णन करणं कोणालाही शक्य नाही. इथे प्रामुख्याने आणखीन एक दिसतंय, तिचा पुत्र चंद्र होता. ज्या
चंद्राची माता अनुसया आहे, तिचं रूप काय सांगावं. पण एवढी रूपवान, एवढी सुंदर पत्नी असून तरीही तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान नव्हता, गर्व नव्हता. पतीची सेवा करावी, तिची ती पती सेवा पाहून समस्त देव सुद्धा घाबरत होते. त्यांना असं वाटायचं की या पतिव्रतेनी आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर स्वर्ग ऐश्वर्य घेतलं तर. ही चिंता देवादिकांना मनात पडली होती. म्हणून इंद्रादी देव मिळून त्रैमूर्तीपाशी म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्यापाशी गेले. त्यांना तिचा सगळा वृत्तांत सांगितला, अत्रि ऋषींचा आचार धर्म सांगितला. इंद्र म्हणतोय, स्वामी, अहो पतिव्रता स्त्री अनुसया, तिचा आचाराविषयी काय सांगावं. ऐका, पती सेवा करी भक्तीसी. पतीची सेवा भक्तियुक्त अंतःकरणाने करते. मन, वाचा या सगळ्यांनी ती पतीशी एकनिष्ठ आहे. बर नुसती पती सेवा करते का? नाही, ती अतिथी पूजा सुद्धा आनंदाने करते. तिच्याकडे गेलेला अतिथी कधीही विनमुख होऊन माघारी जात नाही. अहो तिचा हा आचार धर्म बघून, तिचं हे वागणं बघून सूर्य सुद्धा नभामंडळात घाबरतोय. तिला उष्णता होईल म्हणून तो तिच्यावर सुद्धा मंद मंद प्रकाश टाकतोय. अग्नी सुद्धा भयभीत झालेला आहे तिच्या या आचार धर्मामुळे. अहो तो शांततेने वाहतोय. वायू भयचकित झालाय, तोही मंद मंद वाहतोय. भूमी तिच्या चरणाशी नम्र झालेली आहे. कारण हिने आपल्याला शाप बीप दिला तर. अहो आम्ही सगळे तर घाबरलेलो आहोतच, यात शंकाच नाही. इंद्र सांगतोय आम्ही सगळे तर घाबरलोय, यात काहीच शंका नाही. पण साक्षात सूर्य, वायू, भूमी हे सुद्धा तिच्या पुढे नतमस्तक आहे. अहो तिने मनात आणलं तर कुठल्या देवतेचं स्थान घेईल हे सांगता येणार नाही. अहो एवढंच काय, तिने जर एखाद्याला वर दिला ना तर त्यालाही कोणी मारू शकणार नाही. स्त्री विषय असं सांगितलं जातं, सानंदम सुदिनम सुशांत सुशीलम कांता मधुर वाचणी. स्त्री कशी असावी, स्त्री कशी असावी याचं वर्णन गुरुचरित्रामध्ये पुढे येईलच. पण एक ढोबळ स्त्रीचं वर्णन करताना मी सांगतो, सानंदम सुदिनम सुशांत सुशीलम कांता मधुर भाषणी आतिथ्यं शिवपूजनम प्रतिदिने मिष्टान्न पानं गृहेत. गृहस्थ आश्रमातली स्त्री कशी असावी? सानंदम, सदा आनंदी, सुशीलम, सुदिन, प्रत्येक दिवशी, सानंदम सुदिनम, शांत, सुशील, मधुर भाषणी, अतिथी पूजा करणारी, मिष्टान्न पान. रोज गोड केलं तरच ते मिष्टान्न होतं असं नाही. तिच्या हाताने बनवलेलं, आनंदाने तिने केलेला कुठलीही पाककृती ही मिष्टान्नासारखीच असते. तिने रोज गोडच केले पाहिजे असं नाही. सानंदम सुदिनम सुशांत सुशीलम कांता मधुर भाषणी आतिथ्यं शिवपूजनम प्रतिदिने मिष्टान्न पानंग्रहे. शिवाची पूजा करील, अतिथीची पूजा करील, सदा आनंदी असेल, शांत असेल, मृदू भाषणी असेल. आता प्रत्येक स्त्रियांनी स्वतःमध्ये आपल्यामध्ये हे कुठले गुण आहेत हे जरा तपासून बघायला काय हरकत नाही. सानंदी मुळात आपण आनंदी असतो का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारा. बरं हे फक्त मी माझ्या माता भगिनींकरताच बोलतो असं नाही बरं का, पुरुषांनी सुद्धा लक्षात ठेवा. सानंदम
पुरुष तरी नेहमी आनंदात असतात का? कारण आनंद या शब्दाची व्याख्या फार वेगळी आहे. तुमच्या दृष्टीने आनंद या शब्दाची व्याख्या अशी असेल की तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट घडली, तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट केली गेली तर तुम्हाला आनंद होईल. तुमच्या मनाविरुद्ध गोष्ट झाली तर तुम्हाला आनंद होणार नाही. ही आनंदाची व्याख्या नाही. आनंदाची व्याख्या अशी आहे, मला जे मिळालं, मला जे मिळतंय, मला जे मिळणार आहे, त्याच्यामध्ये माझं मन थोडंही विचलित होता कामा नये, तो आनंद. कारण नरदेह घेतल्यानंतर, मी सर्व देवादिकांपासून बोलायला सुरुवात करतो हा आता. नरदेह घेतल्यानंतर त्या देहाप्रमाणे तो जो कोणी परमात्मा सुद्धा भूतलावावर आलाय त्याला सुद्धा त्या देहाप्रमाणे वागावं लागतं. त्यामुळे त्याला सुद्धा आनंद दुःख हे आहेच. भगवान गोपाल कृष्ण असो, भगवान राम असो, स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज, सगळे ज्यांनी कोणी नरदेह घेऊन जन्माला आलेले आहेत किंवा अवतीर्ण झालेले आहेत, या सगळ्यांची तुम्ही चरित्र नीट वाचा. सगळ्यांची चरित्र नीट वाचा. तेव्हा तुम्हाला कळेल की यांना आनंद कसा मिळाला आणि आपल्याला का मिळत नाही. तर त्याचं कारण असं आहे, यांना दुःख जरी मिळाली, रामाला 14 वर्ष वनवासाचं दुःख भोगावं लागलं, कृष्णाला सीमंतक मणी चोरल्याचं दुःख भोगावं लागलं, यांना ही जी दुःख भोगावी लागली तरी त्याही परिस्थितीत यांचं मन निश्चल होतं. अहो 14 वर्ष त्यांनी वनवास भोगला. आत्ताच तुम्हाला सांगतो, गेला 1.5 महिना फक्त तुम्हाला लॉकडाऊन मध्ये घरात राहा सांगितलंय, पण संध्याकाळ झाली की तुम्हाला बाहेर पडायची इच्छा होते. तुम्ही घरात 24 तास आनंदाने राहू शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे, ही तुम्ही नाकारूच शकत नाही. आनंद हा तुमच्या मनाने आला पाहिजे, सांगून नाही. मग ते लहान मुलासारखं, अरे बाबा रडू नको, मी तुला कॅडबरी आणून देईन. कॅडबरी हा त्या मुलाचा आनंद झालाय, कॅडबरी देणार नाही हे दुःख झालंय. म्हणजे आनंद आणि दुःख हे तुमच्या मनावर असतं. पण अनुसया ही सदा आनंदी होती. ते सांगतायत की हे भगवंता नारायणा, हे शिवा ब्रह्मदेवा, तिच्या करता काहीतरी बघा ह. कारण तिने जर एखाद्याला वर दिला तर तो सुद्धा कोणालाही मारू शकेल. या करता काहीतरी जगदात्मा परमात्मा काहीतरी करा तुम्ही, नाहीतर हा स्वर्ग जाईल. तुम्ही जर ह्याला उपाय केला नाही तर आम्ही तिची सेवा करायला जाऊ आणि तिच्या दारात अहर्निश अहोरात्र तिच्या दारामध्ये राहू. हे ऐकून त्रयमूर्तींना जरा राग आला. कोण ही सती, कोण ही अनुसया, कोण ही पतिव्रता, चला बरं जाऊन बघू आपण कशी आहे ही पतिव्रता. आपण तिच्या पातिव्रत्याचा भंग करू, तिला पातिव्रत्याचा भंग करून आपण तिला तिथेच ठेवू. अन्यथा तिला कुठल्या एखाद्या ठिकाणी स्थानावर अधिकार पदावर ठेवून देऊ. म्हणून हे 3 जण त्या सतीचं सत्व पाहायला आलेले आहेत. आता या ठिकाणी थोडासा भ्रमनिरस होण्याची शक्यता आहे. भ्रमनिरस असा की काही ठिकाणी कथांमध्ये असं सांगितलेलं आहे की नारदांनी पार्वतीला, लक्ष्मीला आणि सावित्रीला अनुसयेची स्तुती केली आणि स्त्री जयलत्व म्हणून त्या स्त्रियांनी
आपल्या पतीशी हट्ट धरला आणि पतीला सत्व परीक्षा घेण्याकरता पाठवलं, असं काही ठिकाणी म्हटलं जातं. काही लोकांनी अशा कथा ऐकल्या असतील, त्यामुळे त्यांना हे ऐकून जरा वैषम्य वाटेल. पण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे देवादिदेव इंद्र आणि बाकीचे देव त्रयमूर्तींकडे जाऊन ही कहाणी सांगतायत, तेव्हा त्रयमूर्ती निघाले. म्हणजे इथे स्त्रीच्या जेलसीपणाचा किंवा स्त्रीमुळे ब्रह्मा विष्णू महेश तिची सत्व परीक्षा, कारण इथे काही अंशी स्त्रीला बदनाम केलं गेलं ना. मग ती पार्वती असो, लक्ष्मी असो, सावित्री असो, शेवटी त्या स्त्रियाच होत्या की नारदांनी त्यांचे कान भरले. म्हणजे इथे असं सांगितलं जातं काही ठिकाणी की स्त्रियांचे कान हलके असतात, तर असं काय हलके बिलके नसतात. आणि त्यात देव्या होत्या, जगन्माता अंबा होती, ती महालक्ष्मी होती, ती फुटकळ नारदाने सांगून तिचे कान लगेच फुटणार नाहीत. आणि ती विष्णूकडे असो, आणि विष्णू म्हणजे काही या जगातला सध्याचा पुरुष आहे तसा नाही की स्त्री म्हटली लगेच तिचं ऐकायचं, असाही विष्णू नव्हता. आणि लक्ष्मी पण तशी नव्हती की उठसूट नवऱ्याला सांगेल. असो, हा विनोदाचा भाग झाला. मग हे सत्व बघण्याकरता 3 जण अत्रि ऋषींच्या आश्रमाकडे आले. 3घांनी वेश धारण केला आहे तो भिक्षुकाचा. भिक्षा मागायला म्हणून ते तिच्या दारामध्ये गेले. अत्रि ऋषी हे स्नानाकरता आणि त्यांच्या नित्य अनुष्ठानाकरता गेलेले होते. ऋषी अनुष्ठानाला गेलेले आहेत हे 3घांनी बघितलं. अनुसया एकटी आहे हे त्यांनी ओळखलं आणि तिच्या आश्रमात जाऊन सांगतायत, आम्ही क्षुधेने पिळलेलो आहोत, आम्हाला भूक लागली आहे, आम्ही ब्राह्मण आहोत, हे सती आम्हाला त्वरित अन्न दे, अन्यथा आम्ही इथून जाऊ. तिने सांगितलं, या या या, तुमचं स्वागत आहे. हे 3 म्हणतात, अगं आम्ही तुझ्याविषयी असं ऐकलंय की तुझ्या आश्रमामध्ये नेहमी संतर्पण होतं, अभ्यंगत होतं, अतिथीची पूजा होते, तुझी ख्याती आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकली आहे. आणि हे अनुसय आहे, तुझी ख्याती ऐकली म्हणून आम्ही तुझ्या दारात आलोय. तू इच्छा भोजन देते असंही ऐकलंय, जो जे मागेल ते भोजन तू त्याला देतेस असंही ऐकलंय, म्हणून आम्ही तुझ्या दारात आलोय. त्यामुळे आम्ही आज इच्छा भोजन मागण्याकरता आलोय. हे अनुसयेने ऐकलं. तिने 3घांना तात्काळ नमस्कार केलाय, कारण अतिथी आहे. अतिथी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल की जो तिथी न सांगता येतो तो अतिथी. अचानकपणे तुमच्या समोर उभा राहतो तो अतिथी. तिने यांना तात्काळ वंदन केलं, बसायला आसनं दिली, त्यांचे पाय धुतले, त्यांची पूजा केली. कारण अतिथी आहे, अतिथी हा देव असतो. त्यांना गंध अक्षत फूल वाहिलं आणि म्हणाली बसा. नंतर ती सांगते की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्नान बिन करून या. अतिथी म्हणजे हे 3 जण म्हणतात, अगं बाई आम्ही आंघोळ बिंगोळ करून आलेलो आहे, आम्हाला आंघोळ बिंगोळ करायची गरज नाही आता. आणि तुझे ऋषी म्हणजे अत्रि यांना यायला वेळ लागेल, त्याच्या आत आम्हाला भोजन दे. अतिथीचं असं बोलणं ऐकून त्या पतिव्रतेने त्यांना बसायला पुन्हा आसन दिलं, जेवणाला बसायला आसन दिलं, पाटावर त्यांना बसवलं. आणि आता अन्न वाढणार, हातामध्ये पहिले तुपाची झारी घेतली आणि ती वाढायला जाणार. सगळा स्वयंपाक केलेला होता. आता त्यांना ती जेवायला वाढणार त्यावेळेस ते म्हणतात, अगं नारी, बघा इतका वेळ पतिव्रते अनुसये
बघा, म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत, याच्यावर विचार करण्यासारखा आहे. म्हणून मी कैक वेळेस माझ्या प्रवचनातनं विवेचनातनं सांगतो की गुरुचरित्राच्या प्रत्येक शब्दाचा तुम्ही विचार करा. तो प्रश्न त्याच ठिकाणी मुद्दामून का विचारला गेलाय, तो शब्द त्या ठिकाणी का टाकला गेलाय. वर हे तिला म्हणतात, हे अनुसये, हे पतिव्रते, हे शिरोमणी, अशी सगळी उपमा देतात. आणि आता काय म्हणतात, अहो नारी म्हणजे स्त्री फक्त. आता इथे पतिव्रता सती बिती असला काही शब्द तिला वापरला नाहीये. यांच्या मनात काय चाललंय बघा. अहो नारी, हे स्त्रिये, आम्ही तुझ्या दारात अतिथी म्हणून आलोय आणि तुझं रूप बघून तू सुंदर आहेस, त्यामुळे आमच्या मनामध्ये किलमिष निर्माण झाली आहेत, आमच्या मनात एक इच्छा निर्माण झाली आहे. आता इथे जर त्यांनी नारी हा शब्द न वापरता पतिव्रता हा शब्द वापरला असता तर एखाद्याच्या घरात जाऊन त्या स्त्रीला पतिव्रता म्हणून तिच्या समोर अशी अपेक्षा तुम्ही प्रगट करू शकाल का? नाही. पण तिला स्त्री संबोधन देऊन तुम्ही अशी इच्छा प्रगट करू शकता. हे तिघ जण तिच्याकडे त्या इच्छेने गेले होते. त्यांच्या मनामध्ये तिला तिचा व्रतभंग करून तिथेच ठेवायचं होतं. म्हणून आधी तिच्या घरात प्रवेश मिळवण्याकरता तिला अनुसये, पतिव्रते, शिरोमणी, तू अतिथी पूजा करते, हे तिचं कौतुकाचे शब्द वापरले आहेत. आणि नंतर आता तिचा व्रतभंग, पातिव्रत्याचा भंग करायचा विचार करून आलेले आहेत ते. म्हणून तिला, हे नारी, तुझं रूप बघून आम्ही संतुष्ट झालेलो आहे, आमच्या मनात एक अभिलाषा निर्माण झाली आहे, आमच्या मनात एक इच्छा निर्माण झाली आहे, तू नग्न होऊन आम्हाला जेवायला वाढावं. जर तू तयार असशील, तू इच्छा भोजन देतेस, तू जर तयार असशील तर ठीक आहे, नाही तर आम्हाला निरोप दे, आम्ही दुसरे कुठल्या ठिकाणी जाऊ. त्या ब्राह्मणांचं, द्विजांचं. आता इथे बघा पुन्हा शब्द, तुम्ही गुरुचरित्रामध्ये मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो, शब्दावर लक्ष ठेवा. या ठिकाणी हा शब्द का वापरला असेल? इथे द्विज हा शब्द वापरलाय. वरती गुरुचरित्रामध्ये हे भिक्षुक हा शब्द यांना वापरलाय. आता यांना इथे द्विज हा शब्द वापरलाय. द्विज म्हणजे 2 जन्म झालेला, ब्रह्मचारी आश्रमात पदार्पण केलेला. कारण तिला तिच्या आशीर्वादाने ही बालक होणार आहेत, त्यामुळे ती ब्रह्मचारी आहेत असं गृहीत धरून त्यांना द्विज हा शब्द वापरलाय. त्या द्विजांचं ते बोलणं ऐकून अनुसया मनामध्ये विचार करायला लागलीये. आले विप्र पहावया मन. आता बघा, वरती द्विज म्हणतात, खाली विप्र म्हणतात. विप्र या शब्दाचा अर्थ मी परवा सांगितला, विशिष्ट प्रयोजन करणारा. हे विशिष्ट प्रयोजन करायला आलेले आहेत. शब्दामध्ये किती अर्थ आहे बघा, नीट लक्षात ठेवा. गुरुचरित्र नुसतं वाचण्याकरता वाचायचं असेल तर वाचू नका. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ घ्या. गहन अर्थ भरलेले आहेत त्यांच्यामध्ये. अहो, वर त्यांना भिक्षुक म्हणतात, तोच पुन्हा भिक्षुक हा शब्द कायम ठेवला असता काय बिघडलं असतं? प्रत्येक वेळेस त्यांचे शब्द बदलले जात आहेत, कारण त्या शब्दांचे अर्थ वेगळे होत आहेत. हे लक्षात घ्या. आता हे विशिष्ट प्रयोजन करायला आलेले आहेत, म्हणून ती म्हणते, आले विप्र पहावया मन, माझं मन बघायला आलेले आहेत. हे कार्णिक पुरुष असतील, काहीतरी कारण्या करता आले. हे कार्णिक पुरुष आहे. पतिव्रता होती ती. आपल्या मनामध्ये विचार केला, अतिथी विनमुख केले तर हानी होईल, या अतिथींचा अवमर्द होईल. या अतिथींना मी असं कसं पाठवू? विचार केला मनाशी. त्यांना म्हणाली, तथास्तु, तुम्ही बसा, भोजन करा व्यवस्थित,
तुमची इच्छा मी पूर्ण करीन, नग्न होऊन वाढीन. पाकशाळेत, स्वयंपाकघरात तुमच्या म्हणण्याप्रमाणे किचन मध्ये गेली. पाकशाळेत गेली, स्वयंपाकघरात गेली आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे किचन मध्ये गेली. चिंतन केलं आपल्या पतीच्या चरणाचं, पतिव्रता शिरोमणी चिंतन केलं आपल्या पतीचं, अंगावरची वस्त्र काढून टाकली. अरे मी कोणाला जेवायला वाढते? माझ्या मुलांना जेवायला वाढते. ही माझी बाळ आहेत, यांच्या समोर मला काय लज्जा. वस्त्र काढून टाकली. ही माझी अतिथी म्हणजे माझी बाळ आहेत, यांना काय मला लाज बाळगायची यांच्या समोर. आणि असं म्हणून ती सती हातामध्ये अन्न पाणी अन्न घेऊन बाहेर आली. पाहते तर अभिनव घडलेलं होतं. काय घडलं होतं, पुढे काय घडणार होतं, हे आपण उद्या बघू. गुरुदेव दत्त.